क्वेश्चन नंबर 11. शो दॅट द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. पॉइंट दिलेले आहे आपल्याला. आपण हा क्वेश्चन स्टार्ट केला होता. 11 नंबरचा क्वेश्चन होता. शो दॅट द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. फर्स्ट नंबर होता. A ची कोऑर्डिनेट 3 2 -4. B ची कोऑर्डिनेट आहे 9 8 -10. C ची कोऑर्डिनेट आहे -2 -3 and 1. A B C हे तीन पॉइंट कोलिनियर आहेत असं दाखवायचं आहे. कोलिनियर दाखवण्यासाठी काय? कोलिनियर दाखवण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे? आपल्याला त्याचं पोझिशन वेक्टर घ्यायचं आहे. जर हे तिन्ही पॉइंट एकाच लाईन मध्ये असेल तर मी जर असं म्हटलं की हा A B C, हा A पॉइंट, हा B पॉइंट आणि C पॉइंट एकाच लाईन जर मध्ये असतील तर AB वेक्टर आणि AC वेक्टर एकाच लाईन मध्ये येईल ना. लाईन सेम लाईन आणि दोन्ही जर समजा एकाच लाईन मध्ये येत असेल तर ते कोलिनियर होतील. म्हणजे ते एकमेकाला अगोदर कोलिनियर आहे. कोलिनियर असलेले दोन वेक्टर हे पॅरलल असू शकतात का? कोलिनियर असलेले वेक्टर पॅरलल असू शकते का? कोलिनियर असलेले दोन वेक्टर हे पॅरलल असू शकतात का? दो वेक्टर अगर कोलिनियर है तो वो दो वेक्टर पैरेलल होंगे क्या? कमाल आहे तुमची. काय आन्सर नाही सांगू तुम्ही. दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर ते दोन वेक्टर पॅरलल असू शकतात का? अरे इमॅजिन तर करा काही. हो सकता? हो शकते. दोन वेक्टर जर कोलिनियर आहेत तर दोन वेक्टर हे पॅरलल असू शकतात का? इथपर्यंत तुम्ही मंद बुद्धी कसे झालेले? नाही होऊ शकत किंवा होऊ शकते? होऊ शकतात. एकावर एक दोन लाईन ठेवू नाही शकत. तर तुम्ही पेन म्हटलं त्याच्यावर दुसरा पेन ठेवला. दोन वेक्टर कोलिनियर आहेत तर ते एकमेकाला पॅरलल नसतात का? कशावर नसू शकतात? एक पहिली लाईन आहे, हे AB वेक्टर म्हटलं, ठीक आहे. आणि दुसरे हे AC वेक्टर म्हटलं. ही बाजूला काढली मी, त्याऐवजी त्याच्यावरच जर काढली तर होऊ नाही शकत का? सारखंच झालंय ना ते. म्हणजे पॅरलल असतात. जर दोन वेक्टर हे कोलिनियर असतील, जर दोन वेक्टर असं म्हणू आपण, दोन वेक्टर जर एकमेकाच्या स्केलर मल्टिपल मध्ये असतील तर ते पॅरलल होतात. हे लक्षात ठेवा. स्केलर मल्टिपल सांगितलं होतं मी तुम्हाला. दोन वेक्टर जर स्केलर मल्टिपल त्यानंतर येणार आहे त्याचं लिनियर कॉम्बिनेशन, त्याच्यावर याच गोष्टी बोलल्या जातील. म्हणजे इक्वेशन वरून तुम्ही इमॅजिन करायचं काय, दोन वेक्टर जर कोलिनियर असतील म्हणजे स्केलर मल्टिपल असतील तर ते एकमेकाला पॅरलल होतील. स्केलर मल्टिपल म्हटलं की ते पॅरलल आहेत आणि पॅरलल मध्ये जर त्याच्यामध्ये एक पॉइंट कॉमन असेल तर ते वेक्टर कोलिनियर होतील. बघा मग कोलिनियर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. दिलेले वेक्टर कोलिनियर आहे हे दाखवायचं आहे. दाखवण्यासाठी काय करायचं? ऍक्च्युअली हा 11चा पार्ट होता जो 12 मध्ये घेतला गेला. लेट असं म्हणू आपण A बार B बार C बार आर द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट्स A B C respectively. Therefore, position vector of point A is A bar. That is in terms of component 3i plus 2j minus 4k. IJK माहिती आहे तुम्हाला काय? काय काय स्पष्ट बोलत चाल. एक तर चुकेल किंवा बरोबर आहे. इथं कोणी काही परफेक्ट नाही. म्हणजे मला माहित आहे एक तर चूक बनेल किंवा बरोबर बनेल. स्पष्ट बोलत चाला ना तुम्ही. IJK काय असते? Position vector along the direction, that is along the x axis, y axis, z axis. Component
हे आय जे के जे राहतील ही युनिट वेक्टर असतील अलॉंग द एक्स एक्सिस, अलॉंग द वाय एक्सिस, अलॉंग द झेड एक्सिस. आणि ज्याला एक्स एक्सिस, वाय एक्सिस, झेड एक्सिस हे तिन्ही कोऑर्डिनेट ज्याला असतात तो पॉइंट स्पेस मध्ये असतो. समजलं का? म्हणजे मी जर असं म्हटलं अगोदर समजूनच घ्यायचं, त्याच्याशिवाय पुढे नका जाऊ. एकतर शिकायचं असेल ना चांगलं सिरियसली शिका. नुसतं मग तू एक दिवस ऑनलाईन गेलं बस तुम्ही ऑफलाईनचे पलीकडे चालले जातात. तुम्ही आता काय हा झाला एक्स एक्सिस, हा झाला वाय एक्सिस, हा झाला झेड एक्सिस. मी तुम्हाला सांगितलं होतं एक्स एक्सिस वर जर एखादा पॉइंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट काय असतील? त्याचा एक्स राहील, वाय 0, झेड 0. जर एखाद्या प्लेन मध्ये असेल, समजा एक्स वाय प्लेन मध्ये जर पॉइंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट एक्स राहील, वाय राहील आणि झेड 0 राहील. जर स्पेस मध्ये असला एखादा पॉइंट तर एक्स वाय झेड तिन्ही त्याला कोऑर्डिनेट असतील एक्स वाय झेड. इथं तिन्ही कोऑर्डिनेट आहे याचा अर्थ काय? तो पॉइंट स्पेस मधला आहे, हा पॉइंट स्पेस मधला आहे, हा पॉइंट स्पेस मधला आहे. आणि आपण एखादा समजा तुम्हाला जर म्हटलं इथून तर त्या पुढापर्यंत आपल्याला डिस्टन्स मोजायचा आहे, मग आपण डिस्टन्स कसं मोजणार आहे? एखादा मला समजून काय त्याला एक युनिट घेतो ना. मग अलॉंग द एक्स एक्सिस जी युनिट आहे त्याचं युनिट आय, अलॉंग वाय एक्सिस त्याचं युनिट वेक्टर जे, अलॉंग झेड एक्सिस त्याचं युनिट वेक्टर के. आणि स्पेस मध्ये पॉइंट आहे म्हणजे त्याला तिन्ही कोऑर्डिनेट आहेत, म्हणजे त्याला डायरेक्शन आय जे के युनिट वेक्टरला आपण डिनोट करू. हे त्याचे कंपोनंट्स आहेत. इन टर्म्स ऑफ कंपोनंट आपण याप्रमाणे तो त्या पॉइंटचं पोझिशन वेक्टर दाखवून ठेवतो. तसंच पोझिशन वेक्टर ऑफ बी, बी बार पॉइंट बी चं 9i प्लस 8j मायनस 10k. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी एक्स एक्सिस पासून, वाय एक्सिस पासून, झेड एक्सिस पासून त्याचे असलेले युनिट कोणते राहील, म्हणजे कुठं तो पॉइंट आहे त्याचं एक्स पासूनचं अंतर किती, वाय पासूनचं अंतर किती, झेड पासूनचं अंतर किती. युनिट म्हणजे हे काय? हे युनिट हे त्याचं मॅग्निट्यूड, हे युनिट हे मॅग्निट्यूड, हे युनिट हे मॅग्निट्यूड अलॉंग एक्स एक्सिस, वाय एक्सिस, झेड एक्सिस. तीसरा सी बार इक्वल टू -2i माइनस 3j प्लस k. ठीक आहे, वन आहे ना तर k. आपल्याला हे 3 पॉइंट घेतले. मग 3 पॉइंट मध्ये जर मी असं म्हटलं की AB वेक्टर जर मी काढलं, AB वेक्टर म्हणजे काय? AB वेक्टर जर आपल्याला काढायचं असेल तर पोझिशन वेक्टर ऑफ B मायनस पोझिशन ऑफ वेक्टर ऑफ A म्हणजे B वेक्टर मायनस A वेक्टर. पोझिशन वेक्टर ऑफ B काय? D बार मायनस पोझिशन वेक्टर ऑफ A काय? ते A बार. यातून आपण काय करू? B मायनस A वेक्टर काढू. म्हणजे B कोणता आहे? 9 आहे प्लस 8j मायनस 10k मायनस A वेक्टर कोणता आहे? 3i प्लस 2j मायनस 4k. हे बेस आहे बरं, लक्षात ठेवा. वेक्टर इज इक्वल टू 9i प्लस 8j मायनस 10k. जसं आपण सबट्रॅक्शन करतो त्याचप्रमाणे मायनस ने याला मल्टिप्लाय होईल. मायनस 3i प्लस मायनस 2j प्लस 4k. ऍक्च्युअली याच्यावर बार नाही देत असतात, याच्यावर कॅप देत असतात युनिट वेक्टर. आपण बार नाही दिला तरी काही फरक नाही पडत, कोणी बारीक पाहिजे. 9i मायनस 3i किती होतील? 6i प्लस 8j मायनस 2j 6j थर्ड मायनस 6k. यातून आपण कॉमनली काढू शकतो. हे झालं आपलं AB वेक्टर. AB वेक्टर म्हणजे जर पॉइंट लिनियर असेल, समजा हा A पॉइंट आहे, B पॉइंट आहे, C पॉइंट आहे, हे झालं AB वेक्टर आणि हे झालं AC वेक्टर. मग AB वेक्टर आणि AC वेक्टर जर एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये येत असेल तर ते पॅरलल होईल. पहिले पॅरलल प्रूव्ह करायचा आपण, नंतर मग त्यामध्ये कॉमन पॉइंट दाखवायचा. आता दुसरा वेक्टर घेऊ आपण AC वेक्टर. AC वेक्टर जर घेतलं तर काय लिहिणार आहे ते समोर सांगा. तर पुढे C वेक्टर C बार मायनस A बार. म्हणजे C बार बोल किती आहे? मायनस 2j 2i मायनस 3j प्लस k मायनस A वेक्टर किती आहे? 3i प्लस 2j
minus 4k is equal to minus 2i minus 3j plus k minus किती होतील हे 3i minus 2j plus 4k समजा minus 2i minus 3j minus 5i दूसरा minus 3j minus 5j plus 5k ओके आता याला हे कोणतं वेक्टर झालं आपलं AC वेक्टर या सगळ्यामधून जर आपण -5 कॉमन काढले तर -5 जर आपण कॉमन काढले काय राहील तर I plus j minus k वेक्टर आता बघा इथं आहे -5 आणि त्या ठिकाणी आहे I j k 6 यातून जर आपण 6 कॉमन काढले त्या याला AB डिवाइड बाय 6 ना याला करू आपण डिवाइड इज इक्वल टू इथं काय राहिलं I plus j minus k आता ही जर व्हॅल्यू आपण I j k च्या ठिकाणी पुट केली I plus j minus k याची व्हॅल्यू काय आहे तिथं जर आपण पुट केली AC वेक्टर इक्वल टू -5 याची व्हॅल्यू काय आहे AB वेक्टर डिवाइड बाय 6 दैट इज AC वेक्टर इज इक्वल टू -5 by 6 AB that is AC vector is the scalar multiple of AB a scalar झाला AC vector is the scalar multiple of AB therefore आपण काय म्हणू शकतो इथं स्केलर मल्टिपल जर असेल तर काय होते असं लिहू शकतो आपण त्याला असा काही प्रॉब्लेम therefore AC vector AC bar is scalar multiple of AB bar that is AC vector is scalar multiple of AB स्केलर मल्टिपल जर होत असेल तर आपण काय म्हणू तुम्हाला सांगितलं स्केलर मल्टिपल साठी कितीतरी वेळा तेच बोलतोय स्केलर मल्टिपल असेल तर काय म्हणू शकतो आपण दोन वेक्टर स्केलर मल्टिपल आहे मीनिंग काय होईल त्याचं पॅरलल that is therefore AC vector is parallel to AB vector but दोघांमध्ये एक कॉमन पॉइंट आहे कोणता आहे A but that AB but point is a common दोन वेक्टर मध्ये AB पॉइंट A पॉइंट जर कॉमन होत असेल तर आपण असं म्हणू शकतो की पॉइंट A B C हे काय होतील मग समजलं का प्रूव्ह करण्यासाठी काय दाखवावं लागेल स्केलर मल्टिपल आहे म्हणून पॅरलल आहे आणि त्या दोघांमध्ये पॉइंट कॉमन आहे म्हणून ते दोन वेक्टर कोलिनियर होतील समजलं सरळ एक लिहिता का स्क्रीनशॉट काढता म्हणणं कसं थांबू आता मी बट पॉइंट A is common A पॉइंट जर कॉमन होत असेल तर आपण असं म्हणू शकतो therefore vector AB vector and AC vectors are lies in same line जे दोन वेक्टर एकाच लाइन मध्ये येतील आणि एकाच लाइन मध्ये जर येत असतील तर आपण म्हणू शकतो therefore पॉइंट कोणते पॉइंट होते A वेक्टर सॉरी A पॉइंट B पॉइंट and C point are collinear कळलं का याप्रमाणे तुम्हाला लिहायला लागेल दुसरा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही सॉल्व करा असा एक पॉइंट देतोय तुम्हाला
सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे हा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. सेकंड नंबरचा काय म्हणतात आहे, कोलिनियर आपल्याला दाखवायचे आहे. पी क्यू आणि आर हे 3 पॉइंट आहेत. त्याचे कोऑर्डिनेट याप्रमाणे आहे. पी चे कोऑर्डिनेट 4 5 2, क्यू चे कोऑर्डिनेट 3 2 4 आणि 6, आर चे कोऑर्डिनेट 5 8 and 0. हे 3 पॉइंट तुम्हाला कोलिनियर दाखवायचे आहे. सेम याच प्रमाणे सॉल्व्ह करायचं. करता येईल. ए बी च्या ठिकाणी इथे काय घ्याल, पी क्यू वेक्टर घ्याल आणि एक पी आर वेक्टर घ्याल. दोन वेक्टर एक म्हणजे स्केलर मल्टिपल मध्ये दाखवा. स्केलर मल्टिपल मध्ये दाखवल्यानंतर काय तिथं ते पॅरलल होतील. पॅरलल आणि त्याच्यामध्ये पॉइंट कॉमन दाखवा, म्हणजे ते एकाच लाईन मध्ये येतील. एकाच लाईन मध्ये येत असतील तर त्या पॉइंटला आपण कोलिनियर पॉइंट असं म्हणतो. समजलं का? आणि दुसरं, जर दोन वेक्टर त्याच्या उलट, जर समजा आपल्याला सांगितलं की दिलेले पॉइंट हे कोलिनियर आहेत, दिलेले 3 पॉइंट कोलिनियर आहेत, पी क्यू किंवा एखाद्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर ती आपण या एक्झाम्पल मध्ये काढू. क्वेश्चन नंबर 12 मध्ये इफ वेक्टर 12 नंबरचा क्वेश्चन, इफ वेक्टर्स 2i minus qj plus 3k, second vector 4i minus 5j plus 6k are collinear. दिलेले दोन वेक्टर कोलिनियर आहेत. then find the value of q. Find the value of q. बघा काय सांगितलं आपल्याला. पहिला लेट a बार इक्वल टू, पहिला जे वेक्टर आहे त्याला म्हणून आपण 2y minus qj plus 3k, याला म्हटलं आपण a बार. दुसरं b बार इक्वल टू दुसरा वेक्टर 4i minus 5j plus 6k. हे जे दोन वेक्टर आहे कोलिनियर, म्हणजे दोन वेक्टर हे काय होऊन राहिले, कोलिनियर आहे. कोलिनियर जर असेल तर एक वेक्टर हे दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपल मध्ये असते. सिन्स a and b वेक्टर आर कोलिनियर, कोलिनियर जर होत असेल तर त्या ठिकाणी एक स्केलर एक्झिस्ट होतो. देअरफॉर a वेक्टर इक्वल टू लॅम्बडा b बार, वेअर लॅम्बडा इज ए स्केलर. a वेक्टर कोणता आहे आपला, दोन वेक्टर जर असेल तर स्केलर मल्टिपल मध्ये येतात तर तिथे आपल्याला स्केलर दाखवायला लागते. a वेक्टर कोणता आहे 2i minus qj plus 3k is equal to lambda into b bar. b bar किती आहे 4i minus 5j plus 6k. हे झालं आपलं b bar. लॅम्बडा ने त्याला मल्टिप्लाय करू. हे काय 2i minus qj plus 3k is equal to 4 times lambda i minus 5 times lambda j plus 6 times lambda k. या ठिकाणी आपण बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स, बाय इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स आयचा कोएफिशिएंट इकडे किती आहे 2, तिकडे किती आहे म्हणजे 4 लॅम्बडा इक्वल टू 2. सेकंड नंबर मायनस q तिकडे किती आहे -5 लॅम्बडा इज इक्वल टू -2. आणि थर्ड नंबर 6 लॅम्बडा इक्वल टू 6 लॅम्बडा इक्वल टू 3. लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. लॅम्बडाची व्हॅल्यू याला आपण फर्स्ट नंबर म्हणू, याला आपण सेकंड म्हणू आणि याला आपण थर्ड म्हणू. फ्रॉम थर्ड वरून लॅम्बडाची व्हॅल्यू किती मिळेल, फ्रॉम थर्ड वरून थर्ड इक्वेशन वरून, थर्ड इक्वेशन आपलं 6 लॅम्बडा इक्वल टू 3. देयरफॉर लॅम्बडा इक्वल टू 3/6 that is 1/2. फ्रॉम इक्वेशन सेकंड इक्वेशन मध्ये जर आपण पुट केलं तर सेकंड इक्वेशन आहे आपलं -5 लॅम्बडा इज इक्वल टू -q. मायनस मायनस दोन्ही इथे कॅन्सल करू.
5 लॅम्बडा इक्वल टू क्यू, दॅट इज 5 into लॅम्बडाची व्हॅल्यू 1/2 इज इक्वल टू क्यू. Therefore q इक्वल टू किती होईल मग 5/2 इज द आन्सर. समजलं का? आता समोरचा जो क्वेश्चन आहे, मग आता 4 थेरम तुम्हाला मी सांगतो. त्या 4 थेरमचं मिनिंग लक्षात घ्या. जर तुमच्या समोर जर तसं एक्सप्रेशन आलं तर समजून चला की याचं मिनिंग काय होते, म्हणजे डायरेक्ट त्याची इमेज तुमच्या समोर यायला पाहिजे. वेक्टर म्हणजे काहीच नाही, लाईन असते, डायरेक्टेड लाईन. पहिला वेक्टर म्हणजे पहिला थेरम असा सांगतो मी तुम्हाला शॉर्ट मध्ये 4चे 4 थेरम सांगतो कसे आहेत, आणि जे प्रूफ आणि पेपर मध्ये काय लिहायचं ते मी दुसऱ्या थेरमवर पाठवतो, दुसरे फोटो पाठवतो, ते व्यवस्थित लिहून घ्या, मग समजून घ्या. पहिला थेरम आपल्याला सांगतो, जर दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्या ठिकाणी दोन स्केलर एक्झिस्ट होतील. दोन पैकी एक तरी 0 नसायला पाहिजे आणि त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन इज इक्वल टू 0 असते. म्हणजे असं म्हणतात की समजा दोन वेक्टर आहेत, एक ए वेक्टर आहे आणि एक बी वेक्टर आहे. दोन वेक्टर जर कोलिनियर होत असतील तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे त्या ठिकाणी दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्या ठिकाणी दोन स्केलर एक्झिस्ट होतात. फॉर एक्झाम्पल अल्फा आणि बीटा हे दोन वेक्टर आहेत आणि हे दोन वेक्टर जर कोलिनियर होत असतील तर त्या ठिकाणी दोन स्केलर एक्झिस्ट होतील. अल्फा बीटा म्हणा किंवा m इंटू n म्हणा, आणि उलट जर आणि अशा प्रकारे एक्झिस्ट होतील की त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे अल्फा ए बार प्लस बीटा बी बार इज इक्वल टू 0. हे तुम्हाला दोन प्रकारे प्रूव्ह करावं लागते. बघा मिनिंग व्यवस्थित समजून घ्या. दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्या ठिकाणी दोन स्केलर एक्झिस्ट होतील. कोणते? अल्फा आणि बीटा, m n कोणते तर जनरल नाउन दोन स्केलर एक्झिस्ट होतील आणि अशा प्रकारे एक्झिस्ट होईल की त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 होईल. लिनियर कॉम्बिनेशन समजतं तुम्हाला? लिनियर कॉम्बिनेशन कशाला म्हणतो आपण? लिनियर समजा m आणि n हे दोन स्केलर झाले आणि दोन वेक्टर आहे आपल्याकडे, ए वेक्टर आणि बी वेक्टर. तर या दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे m a वेक्टर प्लस n b वेक्टर, याला म्हटलं जाते लिनियर कॉम्बिनेशन ऑफ टू वेक्टर्स. याचं मिनिंग तुमच्या लक्षात आलं? दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्या ठिकाणी दोन स्केलर एक्झिस्ट होतील. अशा प्रकारे एक्झिस्ट होईल की त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 असेल. समजलं का? तुम्हाला उलट सुद्धा प्रूव्ह करून दाखवावं लागतं. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या थेरम मधून तुम्हाला शिकायचं काय, लक्षात काय घ्यायचं? जर दोन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन 0 1 असेल तर ते दोन वेक्टर कोलिनियर असतात. कोलिनियर असण्याचे दोन कंडिशन तुम्हाला अगोदर एक 11वी नुसार सांगितलं. 11वी नुसार काय? एक वेक्टर हे दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये असेल तर दोन वेक्टर कोलिनियर असतात. हा झाला 11वीचा घंटा. दोन वेक्टर्स कोलिनियर असण्याचं कारण म्हणजे आपण त्याचं रिझन काय देऊ शकतो? दोन वेक्टर स्केलर मल्टिपल आहे म्हणजे कोलिनियर आहे. 12वी नुसार दोन वेक्टर कोलिनियर केव्हा होतात? जेव्हा त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 होतं. बघा आता याचं लिनियर या ठिकाणी दोन स्केलर एक्झिस्ट होतात असं म्हणणं आहे. आता मी जर म्हटलं या ठिकाणी ए वेक्टर आणि बी वेक्टर हे दोन वेक्टर कोलिनियर आहेत समजा, तर कोलिनियर असण्याची कंडिशन 11वी नुसार काय होते? 11वी आता म्हणतो तुम्हाला कोलिनियर असण्याची कंडिशन काय? तुम्ही बोला यार, तुम्ही असं हे नका लवकर चुपचाप काही बोलत नाही, काही नाही भट्ट बसल्यासारखं नका करतो. म्हणजे मला शिकवण्यात काहीतरी इंटरेस्ट, मला नवीन गोष्टी मला सांगा वाटतात पण तुम्ही काही बोलतच नाही. मी तुम्हाला आतापर्यंत काय म्हटलं की दोन वेक्टर्स कोलिनियर असण्याची कंडिशन कोणती आहे, जी आता सांगायच्या अगोदर तुम्हाला सांगितली मी आतापर्यंत. मग बोला ना, तोंड दिलाय तेव्हा तुम्हाला चांगलं म्हणजे ओढू शकता. म्हटलं एक काम करा, एकमेकांच्या अशी केस ओढून बोला.
पण तुम्ही बोला तर खरी जोरात, तिथे बोलायचं आहे तर तू काही बोलत नाही, काही क्वेश्चन विचार, जिथं बोलायला पाहिजे तिथं बोलत नाही. दोन वेक्टर हे कोलिनियर केव्हा होतात अगोदरल्या पहिल्या 11वी नुसार सांगा. जेव्हा दोन वेक्टर हे स्केलर मल्टिपल मध्ये असतील. मग आपल्याला दाखवायचं आहे ना, बघा एक वेक्टर आहे ए वेक्टर आणि बी वेक्टर. सपोज आपण म्हणू कोलिनियर आहे. सपोज म्हणून राहिलो मी, कन्सिडर करून राहिलो. सपोज ए वेक्टर आणि बी वेक्टर आर कोलिनियर. कोलिनियर जर असेल तर ए वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी वेक्टर. स्केलर कोणता म्हणून, सपोज मी म्हणतो लॅम्बडा. लॅम्बडा इज इथं घेतला आहे ना लॅम्बडा बी बार. सपोज ए अँड बी आर कोलिनियर, देन कंडिशन काय एक्झिस्ट होईल, देयरफॉर A vector equal to lambda b bar where lambda is a scalar. आता A वेक्टर हा तिकडे काय प्लस लॅम्बडा b बार, तिकडे प्लस, इकडे आला तर मायनस लॅम्बडा b बार इक्वल टू 0. मग मी जर असं म्हटलं की 1 A बार प्लस मायनस लॅम्बडा b बार इक्वल टू 0, पुट 1 इक्वल टू अल्फा and minus lambda equal to beta, we get alpha a bar plus beta b bar is equal to 0. म्हणजे आपण काय दाखवलं, त्याचं लिनियर कॉम्बिनेशन 0 होते. आणि लिनियर कॉम्बिनेशन 0 होत असेल तर त्याची युनिकनेस चालते उलट त्याच्यात. कन्व्हर्सली प्रूव्ह जर केला आपण, कन्व्हर्सली जर गेलो आपण, म्हणजे या ठिकाणी काय झाले, दोन स्केलर एक्झिस्ट झाले. कोणते, एक अल्फा झाला आणि बीटा. दोन वेक्टर जर कोलिनियर असतील तर त्या ठिकाणी दोन स्केलर एक्झिस्ट होतात. एक झाला अल्फा आणि एक झाला बीटा. कशा प्रकारे एक्झिस्ट झाला तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0. बोलत होतो आपण थेरम मध्ये, काय म्हटलं की ए वेक्टर आणि बी वेक्टर हे दोन वेक्टर जर कोलिनियर होत असेल तर त्या ठिकाणी दोन स्केलर एक्झिस्ट होतात, एक अल्फा आणि एक बीटा. कशा प्रकारे एक्झिस्ट होतात की त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 होते. हे झालं कन्सिडर केलं, प्रूव्ह केलं. कन्व्हर्सली उलट प्रूव्ह करून दाखवू आपण. याच्यात युनिकनेस दाखवा लागतं थेरम मध्ये, लक्षात ठेवा. याच्यावरून तुमच्या समोर डोळ्यासमोर यायला पाहिजे दोन वेक्टर पॅरलल म्हणजे कोलिनियर आहे. आणि आता अशी जरी कंडिशन आली दोन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन 0 असेल, याचा अर्थ हे दोन वेक्टर सुद्धा कोलिनियर आहे. ही कंडिशन आणि ही कंडिशन एकच आहे. दोन वेगळ्या पद्धतीने आपण सांगितलंय फक्त या कंडिशन नुसार आणि या कंडिशन नुसार ते दोन वेक्टर कोलिनियर होतात. कन्व्हर्सली असं म्हणू आपण अल्फा a बार प्लस लॅम्बडा प्लस बीटा b बार इक्वल टू 0. याचा अर्थ काय होईल मग, अल्फा a बार इक्वल टू, हा तिकडे गेला, मायनस बीटा b बार. अल्फा इकडे मल्टीप्लाय, तिकडे गेला तर डिवाइड. अल्फा इक्वल टू मायनस बीटा बाय अल्फा इनटू बी बार. अल्फा आणि बीटा स्केलर आहे. मग ए वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी वेक्टर. देयरफॉर ए वेक्टर इज पॅरलल टू बी वेक्टर. स्केलर मल्टिपल आहे म्हणजे काय, तिथं पॅरलल आहे. आणि हे दोन वेक्टर काय म्हणून राहिले, स्केलर मल्टिपल आहे म्हणजे ते कोलिनियर आहेत. एक अशी कंडिशन येईल, एक अशी कंडिशन. आता लक्षात ठेवायचं, या कंडिशन मध्ये काय होईल, दोन वेक्टर जर तुम्हाला असं म्हटलं कोलिनियर आहे तर याचा अर्थ त्या ठिकाणी दोन स्केलर एक्झिस्ट होतील आणि अशा प्रकारे एक्झिस्ट होतील की त्याचं लिनियर कॉम्बिनेशन 0 असेल. कळलं? कोलिनियर दाखवायचं असेल तर दोन गोष्टी दाखवायच्या. एक वेक्टर हे दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये किंवा जेव्हा तुम्हाला पॉइंट दिलेले असतील तेव्हा. दुसरं, दोन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन दाखवलं तरी ते दोन वेक्टर कोलिनियर होतात. समजलं का पहिला थेरम? दुसरा थेरम असा आहे, किती वाजले ऑनलाईन ठीक आहे, राहू दे. पहिला थेरम समजला असेल, आपण उद्याला उरलेले 3 थेरम तुम्हाला सांगतो. आणि सिंपल पैकी याच्यापेक्षा काय कोणता निकिता पब्लिकेशन मधलं चांगला आहे, एकदम सिंपल सोपी आहे. हे टी वगैरे असे तुम्हाला खूप कॉम्प्लिकेटेड. आता लक्ष द्या आणि अभ्यास करा. ऑफलाईन चालू झाला आता एक दिवस बघा. जर ऑनलाईन मध्ये तुमचं जर नेटवर्क व्यवस्थित चालत नसेल तर
दुसऱ्या दिवशी त्या दिवशी प्रॉब्लेम काढून ठेवा की सर ते नेटवर्क नव्हतं म्हणून काय झालंय